सांगत होता त्याच्या पुढे मला सांगा. या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर या ठिकाणी तत्कालीन आमदार मंत्री महोदय दिलीपरावजी वळसे पाटील आणि तत्कालीन खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून प्रस्ताव सादर केला का जन्मशताब्दी हुतात्मा बाबूगणू यांनी स्वदेशीबद्दल पहिले बलिदान 1930 रोजी मुंबईसारख्या ठिकाणी वयाच्या 21व्या वर्षी दिलं. आणि हे बलिदान देत असताना हे स्फूर्तिदायक बलिदान होतं तरुणांच्या दृष्टीने, देश स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने. त्यानंतर शासनाने 2 कोटी रुपये दिलीपरावजी वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर केले. आणि या 2 कोटीच्या माध्यमातून पहिलं काम या ठिकाणी हाती घेतलं असेल तर हे स्मारकाचं सुशोभीकरण. या ठिकाणी आपण पाहत आहे का या ठिकाणी प्रशस्त असं गार्डन, प्रशस्त असं एकदम स्मारकाचं देखभाल आणि त्या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू यांचं जन्मापासून तर बलिदानापर्यंत अशी जीवनशिल्प या ठिकाणी लावलेली आहे. आणि त्याद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न नवीन पिढीला या ठिकाणी होत असतो. परंतु 2008 नंतर स्मारकाचं सुशोभीकरण झालं. शासनाची थोडी प्रत्येक बाबतीत सरकारी कामात अनास्था असते आणि मग हे स्मारक एवढं चांगलं जर झालं तर याचा मेंटेनन्स पुढं कसा बघायचा. तर या माध्यमातून ज्यावेळेस का भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल आपल्या तालुक्यातला तर या ठिकाणी शिवाजीदादांक पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी 2 लाख रुपयाचा विकास निधी या हुतात्मा बाबूगणूंचा आदर ठेवून या स्मारकाप्रती दिला जातो. आणि या 2 लाख रुपयामधून या ठिकाणी रोज मेंटेनन्स, मग या ठिकाणी एक जोडपं कामाला आहे आणि ते जोडपं या ठिकाणी स्वच्छता करतं, सकाळी उघडतं, संध्याकाळी बंद करतं. त्यानंतर 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम असताना हा मोठ्या उत्साहात ही दोन्ही प्रतिष्ठानं करत असतात. 12 डिसेंबर चा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो हा बी साजरा केला जातो. कारण शासनातर्फे या ठिकाणी 10,000 रुपयाचा निधी त्या पुण्यतिथीसाठी येत असतो. आणि दिवसेंदिवस जशी महागाई वाढत चालली 10,000 रुपयात मंडपसुद्धा येत नाही. मग या ठिकाणी निधी आणायचा कुठून. तर निधीबद्दल माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी भरघोस अशी दरवर्षी या ठिकाणी तरतूद करून ठेवलेली आहे. आणि ज्यावेळी ज्योत सोहळा निघतो, ज्योत सोहळ्यासाठी बी शिवाजीदादा आढळराव पाटील हे 50,000 रुपयाची देणगी या ठिकाणी देत असतात. या माध्यमातून बाबूगणूचा विचार प्रसार पोचवण्याचं काम मुंबईच्या ज्या ठिकाणी त्यांचं बलिदान झालं काळबादेवी रोड मुंबई या ठिकाणाहून पायी प्राणज्योत सोहळा या ठिकाणी येत असतो. आल्यानंतर या ठिकाणी बरगतचा असे मोठे कार्यक्रम होतात. लोकप्रतिनिधी त्याला दरवर्षी या ठिकाणी या तालुक्याचे आमदार जे खासदार होते, परंतु त्यानंतर ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये 2019 ते 24च्या दरम्यान ह्या लोकसभेचे जे खासदार आहेत यांचं साफ इकडं दुर्लक्ष झालं. ज्यावेळेस मला आठवतं आहे 2019 साली या ठिकाणी लोकसभेची इलेक्शन लागली त्यावेळेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी आले होते. चौकात त्यांचा प्रचार बी चालू होता, परंतु स्मारकात काही ते आले नाही. त्यानंतर 5 वर्ष या ठिकाणी आलेसुद्धा नाही. ऐतिहासिक जर लोकसभेतलं हे शिरूर लोकसभेमधील ऐतिहासिक गाव आहे. या गावाला पार्श्वभूमी हुतात्म्याची आहे. त्याचप्रमाणे या तालुक्याचं पहिलं नेतृत्व देशभक्त अण्णासाहेब आवटे यांच्या रूपाने या तालुक्याने केलेलं आहे. आणि अशा जर मोठ्या गावात एक 9-10 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये जर खासदार येत नसतील तर मोठी शोकांतिका आहे. आणि मग त्यावेळेस काही प्रश्न इथं उद्भवतात. तर त्यावेळेस आम्ही जायचं कोणाकडं हा मोठा प्रश्न पडलेला असतो.